दोन महिन्यांपूर्वी एका प्रसिद्ध अभिनेत्याने कुशल सिंग राजपूतने त्याच्या घरी फाशी लावून आत्महत्या केली आणि टीव्ही मीडियाला मात्र बातम्यांचं रान मोकळं मिळालं। सकाळ संध्याकाळ रात्रंदिवस फक्त हीच एक बातमी टीव्हीवर सुरू आणि नवनवीन अँकर्स पण प्राइम टाइम वर झळकू लागल्या। अशीच एक अँकर होती, नाव होतं जिया। खूपच पॅशनेट अँकर, जवळपास 2 महिन्यांपासून ह्याच न्यूजवर काम करत होती। अखेर का केली कुशल सिंगनी आत्महत्या? का पडला कुशल सिंग ड्रग्जला बळी? की मिळाला त्याला प्रेमात धोका? हे फक्त आम्ही तुम्हाला सांगू शकतो। मग रहा आमच्या सोबत। मी आहे तुमची होस्ट जिया शर्मा। अचानकपणे स्टुडिओमध्ये शॉर्ट सर्किट होतं, लाईट्स जातात आणि शूटिंग पूर्णपणे थांबतं। व्हॉट द हेल? अरे लाईव्ह शो आहे बाबा। हॅलो, मी काहीतरी विचारतेय। सॉरी मॅडम, पूर्ण सिस्टम जळलीये। हे असं अचानक कसं काय झालं काय माहित नाही, पण आता लाईव्ह जाणं शक्य नाहीये। व्हॉट? डोंट वरी जिया, आज आराम कर, उद्या ये, आपण रेडी राहू। हे ऐकताच हताश जिया लिफ्ट पर्यंत येते, तर लिफ्ट मॅन म्हणतो, सॉरी मॅडम, लिफ्ट पण चालत नाही असं म्हणून तोही निघून जातो। चालत कशी नाही, मी पण पाहते ना। असं म्हणताच जिया लिफ्टचं बटन दाबते आणि लिफ्ट उघडते। बघितलं ना, चालू आहे, सगळे कामचोर आहे तिकडे। जिया लिफ्ट मध्ये तर येते, पण ती लिफ्ट तिला कुठे घेऊन जाणार आहे हे तिलाच माहित नव्हतं। खाली गेल्यानंतर जियाला लक्षात येतं की एक माणूस सतत लिफ्टची बटणं दाबतोय। हे बघताच जिया हैराण होते की हा माणूस लिफ्टच्या आतमध्ये अचानक कसा आला। हॅलो, हे काय करतोस तू आणि आत कसा आलास? तुम्ही लोकांनी मला इकडे कैद करून ठेवलंय, मला इकडनं बाहेर पडायचंय। हॅलो, कोण आहेस तू? तो माणूस मागे वळून पाहतो तर जियाचे डोळेच पांढरे होतात। तो माणूस होता प्रसिद्ध अभिनेता कुशल सिंग राजपूत। जिया जोरात किंचाळते, त्यानंतर हळूहळू डोळे उघडते आणि घाबरलेल्या नजरांनी पाहते तर लिफ्ट उघडी होती। लिफ्ट मध्ये कोणीच नव्हतं आणि जिया अंडरग्राऊंडला पोहोचली होती। ओहो, मी पण ना, मला लवकरच सायकियाट्रिस्ट कडे जायला लागणार आहे बहुतेक। असं म्हणताच जिया स्वतःच्या कार मध्ये तर बसते, पण बाजूच्या सीटवर नजर गेल्यावर ती प्रचंड घाबरते। शेजारच्या सीटवर बसलं होतं कुशल सिंगचं भयानक भूत। तू तर मेलास ना? मी मेलो आहे जगासाठी, पण तुम्ही मीडियावाले कोणाला सुखाने मरू तर द्याल का? मी 2 महिन्यांपासून कैद आहे तुमच्या स्टुडिओमध्ये। आज बाहेर पडू शकलोय मी। चल, मला जिम मध्ये घेऊन जा। 2 महिन्यांपासून जिमला नाही गेलोय। सिक्युरिटी, सिक्युरिटी! कोणी नाहीये इकडे आणि मी कोणाला दिसूही शकत नाही। मग तर तू माझा भ्रम आहेस नक्कीच। एवढी पण घाई योग्य नाही, आधी मला जिम मध्ये घेऊन चल। चल। जिया कशीबशी तिची गाडी स्टार्ट करते आणि तिकडनं निघते। गाडी जिमच्या समोर उभी राहते, पण गाडीमध्ये कोणीच नव्हतं। ओ गॉड, हा तर माझा भ्रमच आहे। असं म्हणून जिया निघण्यासाठी गाडी स्टार्ट करणारच होती की तेवढ्यातच अमानवीय शक्तीने तिला वश केलं। जिया गाडीतनं खाली उतरते आणि जिमच्या बंद फाटकाच्या समोर उभी होते। फाटक आपल्या आपणच उघडतं आणि जिया आतमध्ये जाते। आतमध्ये जिया पाहते की शेकडो भूत एक्सरसाइज करतायत आणि कुशल सिंग देखील एक्सरसाइज करत आहे। काही वेळ जिया हे दृश्य पाहते खरी, पण जशी ती शुद्धीवर येते हे दृश्य पाहून ती वेडी होते। तिथे तिथे पळत पळत ती ओरडू लागते, हेल्प, हेल्प! कुणी आहे का? वाचवा, वाचवा! पळता पळता ती गेटच्या दिशेने येते। गेट उघडण्याचा प्रयत्न करते, पण गेट उघडत नाही।
जिया मागे वळून पाहते तर सगळी भूतं कुशल सिंग समवेत हसत तिच्या जवळ येत आहेत. त्यांच्या हास्यामध्ये जियाचं ओरडणं दबून जातं. भूतं आणखी जवळ येतात. जिया गेटला चिकटून उभी आहे आणि भयंकर भूतं तिच्या इतक्या जवळ येतात तर पाहते की ती एका फ्लॅटच्या बेडवर झोपलेली आहे आणि कुशल सिंग कानांमध्ये हेडफोन टाकून म्युझिक एन्जॉय करत आहे. मी इथे कशी? हा तर तुझा बेड आहे ना? हो, हा माझा फ्लॅट आहे आणि मी तुला इकडे घेऊन आलो आहे. मी आधी पण इकडे आले. माहितीये, पूर्ण मीडिया टीम घेऊन आली होतीस माझ्या मेल्याच्या नंतर. तू मला इथे का घेऊन आलायस? काही सांगायला आणि काही समजवायला. जिम मध्ये एवढी सगळी भूतं कोण होती? ते सर्वही अभिनेते होते आणि त्यांनी माझ्यासारखीच आत्महत्या केली होती. कोणी करिअरने फ्रस्ट्रेटेड होता तर कोणी पर्सनल लाईफ मुळे. ते भटकतायत कारण की त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आणि मी भटकतोय कारण की मीडिया मला सोडत नाहीये. मीडियाच्या कारणामुळे मला मुक्ती मिळत नाहीये. म्हणजे हा माझा भ्रम नाहीये? तू खरंच कुशलचं भूत आहेस? अजूनही विश्वास बसत नाहीये. मीडियावाले तर कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. उद्या संध्याकाळी तू स्टुडिओ मध्ये येऊ शकतोस का? प्राईम टाइम साठी मला इंटरव्ह्यू देऊ शकतोस? जर तू उद्या आलास ना तर माझं लाईफ बनेल. कुशलचा सुसाईड आणि कुशल शेट्टी भेट नुसत्या विचारानेच मला वेळ लागलाय. फक्त तू हो म्हटलं पाहिजेस. जियाचं हे बोलणं ऐकून कुशल अगदी वेडा होतो. आतापर्यंत शांतपणे बोलणारा कुशल खूपच आक्रमक होतो. त्याचे डोळे, त्याचं वर्तन पूर्णपणे बदलून जातं. मूर्ख मुली, तुम्ही लोक तुमच्या सवयींपासून कधी नाही सुधारणार. मी आज तुझ्या स्टुडिओ मध्ये शॉर्ट सर्किट केलं, तुला इथपर्यंत घेऊन आलो. हे काय तुला इंटरव्ह्यू देण्यासाठी, तुझं करिअर बनवण्यासाठी नाही. मला मुक्ती पाहिजे. मी फक्त तुला हे समजवायला आलोय. पण कुत्र्याचं शेपूट हे वाकडच असतं हे मला आता कळलंय. आता मी तुला सोडणार नाही. कोणत्याही मीडिया पर्सनला सोडणार नाही. सगळ्यांना मारून टाकेन, अगदी क्रूरपणे. जिया घाबरते. कुशल जियाला उचलतो आणि पंख्यावर लटकवलेल्या दोरीला तिला अडकवतो. जिया गयावया करू लागते. नाही, प्लीज प्लीज सोड मला. सॉरी सॉरी, मला जाऊ दे, मला जाऊ दे. आता मी कोणालाही नाही सोडणार. सगळ्यांना संपवून टाकेन. जो जो माझं नाव घेऊन टीव्हीवर ओरडतो त्या सगळ्यांचा मृत्यू होईल. माझ्या हातून मृत्यू. असं म्हणून कुशल रस्सी खेचतो. जिया तडफडून तडफडून मरून जाते. भूत या सेल्समन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवनवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवलंय. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, काय सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही. आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता
झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली. कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे येऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब. वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे. त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतो. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा. हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅनवर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीचं मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले.